नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। श्रावणी तिसरा सोमवार निमित्त श्री क्षेत्र मंजूर येथे सिद्धेश्वर मंदिरात भाविकांचे भव्य कावड यात्रा संपन्न। कोपरगाव प्रतिनिधी एकनाथ शिंदे। आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी भरतपूर व हनुमान मंदिर तिरसे बस्ती मंजूर येथून सकाळी 8 बँड पथकाच्या आवाजाने फटाकड्यांच्या आतिषबाजीत निघालेली कावड मिरवणूक ही ठीक 11 वाजता श्री क्षेत्र मंजूर सिद्धेश्वर मंदिरात पोहोचली। भरतपूर येथील भाविकांनी मुळा नदीच्या उगमस्थानावरून पाणी आणले, तर मंजूर येथील भाविकांनी 7 नद्यांचे पाणी आणले होते। या कावड मिरवणुकीत 130 भाविकांनी आणलेले पाण्याची विधिवत पूजा श्री स्वप्नील गुरु यांच्याकडून करण्यात आली। सिद्धेश्वर देवाला जलाभिषेक करण्यात आला। यावेळी मढी व रामपूर येथून भाविकांनी भव्य पायी दिंडी आणली। श्री क्षेत्र मंजूर येथील श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरी महाराज उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना आपल्या प्रवचनातून मार्गदर्शन केले आणि तीर्थक्षेत्रावरून आणलेल्या पाण्याचे महत्त्व पटवून दिले। तसेच सिद्धेश्वर मंदिराचा पूर्वीचा 150 ते 200 वर्षापूर्वीचा इतिहास सांगून मंजूर या गावाचे नाव मंजूर कसे पडले ते सांगण्यात आले। त्यानंतर आरती झाली। सर्वांना खिचडी व फळाचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी परिसरातील वेळापूर, भरतपूर, कारवाडी, वडाचीवाडी, मढी, मंजूर, चासनाळी, रामपूर व मायगाव देवी येथून फार मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। स्वामी शिवानंदगिरी महाराज सिद्धेश्वर देवस्थान मंजूर ही आमची कावड मुळा प्रवाराच्या याच्या उगमस्थानावरून आणलेली आहे। आजोबा डोंगर या ठिकाणाहून आम्ही कावड आणलेली आहे। हे भरतपूरचे रहिवासी सगळे ग्रामस्थ हे सगळे कावडीसाठी मंजूरला आलेले आहे। मीच नम्र विनंती। स्वामी शिवानंदगिरी महाराज की जय। आम्ही भरतपूर हे आम्ही पालखीचे आलेलो आहोत। सिद्धेश्वर भगवान की जय। आम्ही भरतपूरचे रहिवासी स्वामी शिवानंदगिरी महाराज यांचे शिष्य आहोत आणि आजोबा डोंगर अहिल्यानगर मुळा नदी उगम स्थानावरून कावडी पाणी घेऊन आलेलो आहोत। बोला सिद्धेश्वर भगवान
बर बर मध्ये घेतो ना तुम्हाला बर बर नमस्कार गोरडे पाटील. पहिले नर्मदेचं शिप्रा, गंगा यमुना सरस्वती मंदाकिनी आणि तापी शरीव 7 नद्याच पाणी आणलेले. सिद्धेश्वराला अभिषेक करण्यासाठी. गुरु
नमो गंगे महागंगे देवस्य वल्लभे महादेव महादेवो यमुना गोदावरी नर्मदा वर्ष दुसरे या ठिकाणी काशी त्या ठिकाणी 7 नद्यांचं पाणी या गंगा सिंधू नर्मदा सरस्वती तापी शरयू मंदाकिनी अशा अनेक 7 नद्यांचं पवित्र पाणी या ठिकाणी गंगाजल हा सिद्धेश्वर देवाला अर्पण करण्यासाठी मंदिरची कावड यात्रा वर्ष दुसरे या ठिकाणी 10 दिवसापूर्वी आज या ठिकाणी सगळी मंडळी कावड यात्रेची काशी येथे जाऊन सगळं 7 नद्यांचं पाणी आणून त्या ठिकाणी आज अभिषेक होत आहे। ही एक सगळ्या अभिमानाची गोष्ट आहे आणि परमपूज्य स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांच्या आशीर्वादानं ही कावड यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे। हे अतिशय आनंदीची गोष्ट आम्हा सर्व भाविकांना आहे। त्या ठिकाणी अनेक गावच्या दिंड्या आपलं पाणी कावड या ठिकाणी येत आहे, त्यामुळे या सणाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि हे अतिशय मोठं पवित्र स्थान या ठिकाणी घडलं जाऊ राहिलं आहे। अशाच प्रकारची यापुढे ही सेवा चालू राहील अशी आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना अपेक्षा आहे।
जलाचं पूजन केलेलं आहे. मंजूरचे जे कावड यात्रे आहे त्यांनी 7 नद्यांचं पाणी आणलेलं आहे. नर्मदा, शिप्रा, गंगा, यमुना, सरस्वती, शरयू आणि मंदाकिनी या जलाचं त्यांनी गंगा गोदावरीमध्ये भेट केलेली आहे. आपल्याबरोबर आपण पवित्र होऊन गावाला पवित्र केलेलं आहे, लक्षात ठेवा. कारण आपण जे पाणी आणलं ते पाणी सर्व इच्छा ज्यांच्या आहे त्या सर्व जे श्रद्धावान भाविक आहे त्यांना दिलं आणि त्यांनाही ते पुण्य घडलेलं आहे. त्याचबरोबर विघनवाडीचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी मुळा नदीचं उगमस्थानचं जल आणलेलं आहे आणि तेही आपल्याबरोबर गावालाही दिलेलं आहे. फार कष्टाचं काम आहे, आर्थिक काम आहे. सर्वांना धन्यवाद. जल हे सर्व भगवान शिवाच्या जटेमधून निर्माण झालेलं आहे. म्हणून कुठलंही जल, कुठल्याही नदीचं जल हे भगवान शिवाच्या माथ्यावरून आलेलं आहे. मानव हा कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्या पंथामध्ये, धर्मामध्ये जल हे पूजनीय आहे. पहिल्यांदा आपण जन्माला येतो. जन्माला आल्यानंतर पहिलं काय आहे? पहिलं जल, नंतर अन्न, आणि मृत्यू झाल्यानंतर शेवट काय आहे? सर्वांना माहिती आहे. शेवट जल. म्हणजे जन्म आणि मृत्यू दोन्ही वेळेस जल आहे. मग हे पुण्यकर्म करत असताना आपल्याजवळ धन, दौलत, शरीर, रूप आहे, स्वरूप आहे, कसंही आहे, धन आहे, सोनं आहे, दौलत आहे, हे आपल्याबरोबर येत नाही. आपल्या भारतामध्ये 100 रुपये, 500 रुपये, 200 रुपये का 50 रुपये, 20 रुपये. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.